Hello students, welcome to e-learning class of Residential High School Shevgaon, and today is the 44th day of our bridge course for standard 10th subject mathematics, and today is our last day of this bridge course. Tomorrow will be the final test, that is test number 3 for this bridge course, and the test will be compulsory to all the students. उद्याची जी काही टेस्ट आहे ती टेस्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी कंपल्सरी आहे. सर्वांनी ती टेस्ट सोडवायची आहे. टेस्ट नंबर 3. ओके, सो टुडे इज आवर लास्ट डे फॉर दिस ब्रिज कोर्स अँड टुडेज टॉपिक इज ट्रिग्नोमेट्री अँड द सब टॉपिक इज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ स्पेसिफिक मेजर अँगल. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स आहेत. स्टुडंट विल बी डिटरमाइनिंग the trigonometric ratios of angle of particular measure. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री याबद्दल बेसिक माहिती अभ्यासली. राईट अँगल ट्रँगल या ट्रँगलमध्ये ट्रिग्नोमेट्री ही यूज केली जाते. त्यामध्ये आपण 3 बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिलेले आहेत. साइन थीटा हा रेशो पाहिलेला आहे पहिला, म्हणजे तो कसा रेशो असतो. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूज. बरोबर आहे. साइन थीटा रेशो कसा असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज असतो. नंतर दुसरा रेशो पाहिला होता कॉस थीटा. कॉस थीटा हा रेशो कसा होता, दॅट इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूज. बरोबर. त्यानंतर थर्ड रेशो पाहिला होता टॅन थीटा. टॅन थीटा हा रेशो कसा होता, साइन थीटा आणि कॉस थीटा दोन्हीचा रेशो, म्हणजे टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, म्हणजे अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा. ओके, अशा प्रकारे 3 बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण मागील तासिकेमध्ये पाहिले होते. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पर्टिक्युलर अँगल, या पर्टिक्युलर अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज कशा आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे जे काही ठराविक अँगल आहेत, जसे की 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. बरोबर आहे. 0, 30, 45, 60, 90 हे जे काही पर्टिक्युलर अँगल आहे, ठराविक जे काही अँगल आहेत, या ठराविक अँगलसाठी साईन, कॉस आणि टॅन हे जे काही 3 रेशो आहेत त्याच्या व्हॅल्यू काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहा, या ठिकाणी 2 ट्रँगल आहेत. ते दोनही ट्रँगल या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल आहेत. आणि हा जो काही पार्ट आहे पहा, हा टेबल अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, तुम्हाला 9वीला आहे, 10वीला आहे, 11वी आहे, 12वी आहे पुढं, आणि जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्स शिकत राहणार आहात पुढं, तोपर्यंत हा ट्रिग्नोमेट्रीचा हा टेबल तुम्हाला आवश्यक आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्समधला हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हा टेबल जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. पाठ करायचा नाही, हा तो ॲटोमॅटिक या ठिकाणी तुमच्या व्हॅल्यूज लक्षात राहणार आहे. फक्त कशा व्हॅल्यू आल्यात ह्या जर व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी समजून घेतल्या तर या सर्व व्हॅल्यूज तुमच्या लक्षात राहणार आहेत. तर व्यवस्थित समजून घ्या. बा, 2 ट्रँगल घेतलेले आहेत आपण. त्यासाठी दोन्ही राईट अँगल ट्रँगल आहेत. पहिला ट्रँगल आहे ABC, त्यामध्ये एक अँगल 45 आहे आणि हा एक अँगल 45 आहे आणि हा 90 डिग्री आहे. हा दुसरा ट्रँगल आहे ट्रँगल ABC, यामध्ये हा 90 डिग्री आहे, हा 30 डिग्री आणि हा 60 डिग्री आहे. बरोबर आहे. आणि या दोन्ही ट्रँगलचा जो काही हायपोटेनस आहे, हायपोटेनस AC, तो 1 घेतला आहे आपण. बरोबर आहे. 1 युनिट. याचा देखील हायपोटेनस आहे तो 1 युनिट घेतला आहे. बरोबर आहे. आणि मग ह्या ट्रँगलसाठी विचारात घेऊया. मग हा जो काही ट्रँगल आहे राईट अँगल ट्रँगल, ह्या ट्रँगलचं मेजरमेंट किती झालेले आहेत, तर ते आहेत 30, 60 आणि 90 डिग्री. आणि मग 30, 60 आणि 90 डिग्री या प्रकारचा जर ट्रँगल असेल तर तुम्हाला याचा रिझल्ट माहीत आहे. जर राईट अँगल ट्रँगलमध्ये मेजरमेंट ऑफ अँगल जर 30, 60 आणि 90 डिग्री जर असतील तर त्याचा थेरम आहे. पहा, तर 30 डिग्रीच्या अपोजिट जी काही साईड असते ती हायपोटेनसच्या हाफ असते. बरोबर आहे. रिझल्ट आहे तुमचा. 30 डिग्रीच्या अपोजिट साईड हे हायपोटेनसच्या हाफ असते. मग 30 डिग्रीच्या अपोजिट कोणती साईड आहे, AB. ही AB साईड ही हायपोटेनस ACच्या हाफ असणार आहे, म्हणजे 1च्या हाफ, म्हणजे 1 ×
1/2, म्हणजे किती झाली ती 1/2 झाली. त्यामुळे ए बी झालेली आहे 1/2. ओके. नंतर 60 डिग्रीच्या अपोजिट जी साईड आहे म्हणजेच बी सी, ही कशी असते, हायपोटेनसच्या स्क्वेअर रूट ऑफ 3/2 टाइम्स असते. बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस किती आहे 1 आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3/2 इंटू 1ने मल्टिप्लाय केल्यावर स्क्वेअर रूट ऑफ 3/2च राहणार आहे. त्यामुळं अपोजिट साईड ऑफ अँगल 60 डिग्री म्हणजेच बी सी, ते किती येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3/2. ओके. अशा प्रकारे 30, 60 आणि 90 डिग्री या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस 1 जर घेतला आपण, तर ही जी काही 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड आहे ए बी, ती 1/2 मिळाली आपल्याला. आणि 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड आहे बी सी, ती स्क्वेअर रूट ऑफ 3/2 टाइम्स मिळालेली आहे. 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री या ट्रायंगलचा यूज करून. बरोबर आहे. मग आता हे माहीत झाल्यानंतर आपल्याला या सर्व व्हॅल्यू काढायच्या आहेत. पहिला व्हॅल्यू काढूया आपण साईन व्हॅल्यू. तर 30 डिग्रीसाठी साईन व्हॅल्यू काय आहे पहा. तर 30 डिग्रीचा साईन रेशो पाहायचा आहे आता आपल्याला, साईन ऑफ अँगल 30 डिग्री. मग आता साईन रेशो म्हणजे काय असतो, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस असते त्या अँगलसाठी. मग 30 डिग्रीच्या अपोजिट साईड कोणती आहे, साईन 30 काढण्यासाठी अपोजिट साईड ऑफ अँगल 30 डिग्री काय आहे ती ए बी, आणि अपॉन हायपोटेनस ए सी, म्हणजेच ए बी अपॉन ए सी. ए बीची व्हॅल्यू काय आहे 1/2 आहे, आणि ए सीची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, म्हणजे 1/2 अपॉन 1. 1/2ला जर 1ने डिवाइड केलं तर किती राहणार आहे 1/2च राहणार आहे. म्हणजे साईन थिटा जो आहे रेशो अपोजिट साईड ए बी अपॉन हायपोटेनस ए सी, तो मिळालेला आहे आपल्याला 1/2 अपॉन 1, म्हणजेच 1/2. त्यामुळं साईन 30 जी आहे ती व्हॅल्यू आहे 1/2. ओके. त्याचबरोबर साईन 60 जो आहे तो साईन 60 आपण काढूया. साईन 60 म्हणजे काय असणार आहे, साईन रेशो अपोजिट साईड ऑफ अँगल 60 डिग्री किती आहे ती बी सी अपॉन हायपोटेनस ए सी, म्हणजेच बी सी अपॉन ए सी रेशो घेतला तर काय येईल स्क्वेअर रूट ऑफ 3/2 अपॉन 1. स्क्वेअर रूट ऑफ 3/2 अपॉन 1 म्हणजे काय होईल ते स्क्वेअर रूट ऑफ 3/2 होईल. म्हणजे जो काही साईन 60 आहे तो मिळालेला आहे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3/2. ओके. अशा प्रकारे साईन 30 इक्वल टू 1/2 आणि साईन 60 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3/2 हे आपलं या ठिकाणी साईन 30 आणि साईन 60च्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत. येत्या लक्षामध्ये अशा प्रकारे हा टेबल पाठ करायचा नाही आहे. तर हे जर गोष्टी कशा आल्या हे जर तुम्ही या ट्रायंगलवरनं जर समजून घेतला, तर जरी तुमची या ठिकाणी व्हॅल्यू विसरली तरी या पद्धतीने ट्रायंगल या ठिकाणी तयार करून तुम्ही त्या व्हॅल्यू मिळवू शकता अशा प्रकारे. बरोबर आहे. त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या. नंतर 45ची व्हॅल्यू काढूया आपण. 45 आणि 90 या प्रकारच्या ट्रायंगलमध्ये तुम्हाला रिझल्ट माहीत आहे. जर ट्रायंगलमध्ये 45 आणि 90 डिग्री मेजरमेंटचे अँगल असतील, तर 45 डिग्रीच्या अपोजिट ज्या दोन्ही साईड आहेत त्या दोन्हींची लेंथ सेम असते. म्हणजे या 45च्या अपोजिट साईड ए बी आणि या 45च्या अपोजिट साईड ए बी सी, दोन्ही पण सारख्याच असतात त्या, आणि त्या दोन्हींची ही लेंथ किती असते दॅट इज इक्वल टू 1/स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स हायपोटेनस. हायपोटेनसच्या किती असते 1/स्क्वेअर रूट 2 टाइम्स असते. मग हायपोटेनस आहे 1 आणि या 1च्या 1/स्क्वेअर रूट 2 टाइम्स, म्हणजेच 1/स्क्वेअर रूट 2 इंटू 1. 1/स्क्वेअर रूट 2ला जर 1ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे 1/स्क्वेअर रूट 2च मिळणार आहे. त्यामुळं ही साईड ए बी 45च्या अपोजिट आणि बी सी ही देखील 45च्या अपोजिट, या दोनही साईड म्हणजे ए बी इक्वल टू बी सी या दोन्हींची ही लेंथ किती असणार आहे 1/स्क्वेअर रूट 2 आणि 1/स्क्वेअर रूट ऑफ 2. बरोबर आहे. त्यामुळं 45च्या देखील साईन रेशो तुम्ही काढू शकता या ठिकाणी. मग 45 कोणताही घेऊ शकता तुम्ही, हा घ्या किंवा हा घ्या, दोन्हीचा रेशो सेमच येणार आहे. साईन 45 जर घेतली तर अपोजिट साईड ऑफ 45 म्हणजे बी सी आपण हायपोटेनस ए सी. बी सी किती आहे 1/स्क्वेअर रूट 2, ए सी किती आहे 1. 1ने डिवाइड केलं तर तीच संख्या राहते, म्हणजेच बी सी अपॉन ए सी इक्वल टू 1/स्क्वेअर रूट अपॉन 1, म्हणजेच 1/स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजे जो काही साईन रेशो आला आहे तो काय आलेला आहे 1/स्क्वेअर रूट ऑफ 2 आलेला आहे. बरोबर आहे.
त्यानंतर 0 डिग्रीसाठी साईन असतो 0, लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला हे. 0 डिग्रीसाठी साईन असणारे 0 आणि 90 डिग्रीसाठी साईन असणारे 1. बरोबर आहे. 90 डिग्रीसाठी असणारे 1. ह्या झाल्या साईन व्हॅल्यू. बरोबर आहे. साईन 0 इज इक्वल टू 0, साईन 30 इक्वल टू 1/2, साईन 45 इक्वल टू 1/√2, साईन 60 इक्वल टू √3/2 आणि साईन 90 इक्वल टू 1. अशा प्रकारे या ज्या काही 5 व्हॅल्यू आहेत पर्टिक्युलर अँगलसाठी साईन रेशोच्या, ह्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आता ज्या काही कॉस व्हॅल्यू आहेत पहा, त्या कॉस व्हॅल्यू देखील तुम्ही साईनच्या जसं सांगितलं ना मी तुम्हाला 30 डिग्रीच्या अपोजिट साईड आपण हायपोटेन्यूज, तसंच कॉसच्या देखील तुम्ही या पद्धतीने मिळू शकता पहा. आता हे सर्व साईड तुम्हाला माहीत झालेल्या आहेत. आता एक काढून दाखवतो पहा तुम्हाला. कॉस 30 काढायची आहे सपोज, कॉस 30. तर कॉस 30 किती असणार आहे? 30 डिग्रीच्या कॉस रेशो म्हणजे कॉसला कोणती साईड असते? आता ॲडजस्टंट साईड असते. ॲडजस्टंट साईड BC अपॉन हायपोटेन्यूज AC. BC किती आहे? √3/2 अपॉन AC किती आहे? 1, म्हणजे √3/2 अपॉन 1 म्हणजे √3/2, म्हणजे कॉस 30 असणार आहे √3/2. त्यानंतर 60 डिग्रीचा कॉस म्हणजे ॲडजस्टंट साईड 1/2 अपॉन 1 असणार आहे. 1/2 अपॉन 1 म्हणजेच कॉस 60 1/2 मिळणार आहे. बरोबर आहे. 45चं कॉस म्हणजे ॲडजस्टंट साईड याची BC आहे, ती देखील 1/√2 आहे. 1/√2 अपॉन 1 म्हणजेच 1/√2. बरोबर आहे. अशा प्रकारे जे कॉस रेशो आहे ते कॉस रेशो देखील तुम्ही मिळू शकता. कॉस 0 हा 1 आहे पहा, आणि कॉस 90 हा काय आहे? 0 आहे. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आणि या ज्या काही कॉस व्हॅल्यू मिळालेल्या आहेत पहा, या ठिकाणी याच्याबरोबर उलट्या व्हॅल्यू आहेत पहा. जे काही आहेत 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1, या उलट्या क्रमाने आहेत पहा. बरोबर त्या ठिकाणी हा 0 आहे इकडं 0ला. बरोबर आहे. साईन 0 जो आहे 1 नंबरचा, तो या ठिकाणी कॉस शेवटची व्हॅल्यू आहे 90 डिग्रीची, सेम आहे पहा. 0 डिग्रीला आहे आणि या ठिकाणी कॉसमध्ये काय आहे? 90 डिग्रीला 0 आहे. बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी 30 डिग्रीची दुसरी व्हॅल्यू 1/2 आहे आणि या ठिकाणी शेवटून दुसरी जी व्हॅल्यू ती 1/2. उलट्या क्रमाने आहेत पहा व्हॅल्यू. या जशा क्रमाने आहेत ना, तर त्याच व्हॅल्यू या उलट्या क्रमाने कॉससाठी आहेत. म्हणजे साईन 30ची जी व्हॅल्यू आहे 1/2, ती कॉस 60ची व्हॅल्यू, 2 नंबरची व्हॅल्यू, ही फर्स्ट आणि ही लास्टवरून. नंतर 1/√2 आणि 1/√2 ही देखील इकडून आलेली आहे 3 नंबरची व्हॅल्यू, आणि इकडून 3 नंबरची व्हॅल्यू, दोन्हींची सारखीच आहे ती 1/√2 1/√2. त्यानंतर साईन 60 आहे √3/2 आणि ती इकडून येणार आहे म्हणजे कॉस 30 येणार आहे √3/2. नंतर या ठिकाणी साईनची शेवटची व्हॅल्यू जी 1, ती या ठिकाणी कॉस 0ला आलेला आहे 1. ओके. अशा प्रकारे व्हॅल्यू आहेत. साईन 0 जी व्हॅल्यू आहे म्हणजे साईन 0 डिग्री इक्वल टू कॉस ऑफ 90 डिग्री अँड दॅट हॅव व्हॅल्यू इक्वल टू 0. दोन्हीची ही व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे. साईन 0 आणि कॉस 90 बोथ हॅव व्हॅल्यू इक्वल टू 0. त्यानंतर साईन 30 डिग्री आणि कॉस 60 डिग्री यांच्या देखील दोन्हींच्याही व्हॅल्यू सारख्याच आहेत 1/2 आणि 1/2. त्यानंतर 45 जे आहे त्या 45च्या दोन्हींच्या देखील व्हॅल्यू सेमच आहेत 1/√2 आणि 1/√2. नंतर साईन 60ची व्हॅल्यू आहे √3/2 आणि कॉस 30ची देखील तीच आहे √3/2, सारख्याच आहेत. त्यानंतर साईन 90 आहे 1 आणि तीच व्हॅल्यू कॉस 0ची आहे 1. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 0 डिग्री आणि 90 डिग्रीच्या व्हॅल्यू सेम आहेत साईन आणि कॉसच्या. 30 डिग्री आणि 60 डिग्रीच्या व्हॅल्यू या ठिकाणी सेम आहेत. नंतर 45 दोन्हींच्याही सारख्याच आहेत. नंतर या ठिकाणी 60 डिग्रीच्या आणि या ठिकाणी 30 डिग्रीची व्हॅल्यू सेम आहे. आणि लास्टला 90 आणि 0 डिग्री याच्या व्हॅल्यू काय आहेत? सेम आहेत. अशा प्रकारे साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू जर तुम्ही लक्षात ठेवल्या व्यवस्थित, तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने ट्रिग्नोमेट्रीमध्ये अडचण येणार नाही. आणि मग साईन आणि कॉस दोन्हींचा जर रेशो घेतला आपण, तर त्यावरनं तुम्हाला टॅनची व्हॅल्यू मिळेल बघा. टॅन थिटा हा काय असतो? तर साईन आणि कॉस दोन्हींचा रेशो असतो.
मग 0 डिग्रीसाठी आपण काढूया tan ऑफ 0 डिग्री, तो काय असणार आहे साईन 0 अपॉन कॉस 0. साईन 0 आहे 0 आणि कॉस 0 आहे 1. दोन्हींचा रेशो जर घेतला तर 0 अपॉन 1. 0ला जर कोणत्याही संख्येने तुम्ही डिवाईड केलं तर ते 0 येतं, त्यामुळे tan 0 आला 1. नंतर 30 डिग्रीसाठी काढूया आपण tan 30, ती काय असणार आहे साईन 30 अपॉन कॉस 30, दोन्हींचा रेशो. साईन 30 आहे 1/2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3/2. दोन्हीमध्ये पण डिनॉमिनेटर 2 आहे पहा. डिनॉमिनेटर जो 2 आहे ते दोन्हीची जर आपण डिव्हिजन केली तर दोन्हीचाही डिनॉमिनेटर कॉमन 2 कॅन्सल आउट होणार आहे. आणि कॅन्सल आउट झाल्यानंतर काय राहील, या ठिकाणी न्यूमरेटर 1 राहील आणि या ठिकाणी खाली काय राहील स्क्वेअर रूट 3 राहील, म्हणजेच 1/√3. म्हणजे tan 30 मिळालेला आहे तुम्हाला 1/√3. त्यानंतर 45 डिग्रीसाठी tan 45 काढायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. दॅट इज इक्वल टू साईन 45 अपॉन कॉस 45. tan रेशो हा साईन आणि कॉस दोन्हीचा रेशो असतो. साईन 45 आहे 1/√2 आणि कॉस 45 आहे 1/√2. 1/√2 अपॉन 1/√2 दोन्हीचा रेशो जर घेतला तर दोन्ही सेमच आहेत, दोन्ही कॅन्सल होईल, म्हणजेच 1 राहील फक्त. म्हणजे tan 45 इक्वल टू 1. त्यानंतर tan 60 काढायचा आहे आपल्याला. tan 60 तो काय असणार आहे साईन आणि कॉसचा रेशो. साईन 60 अपॉन कॉस 60. साईन 60 आहे स्क्वेअर रूट ऑफ 3/2 आणि कॉस 60 आहे 1/2. दोन्हींचा रेशो जर घेतला तर 2 आणि 2 जो आहे कॉमन डिनॉमिनेटर तो कॅन्सल होईल, म्हणजे काय मिळालं या ठिकाणी वरती स्क्वेअर रूट 3 राहील आणि खाली 1 राहील. स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 1 म्हणजे स्क्वेअर रूट 3. म्हणजे tan 60 जो आहे तो मिळालेला आहे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3. ओके. त्यानंतर tan ऑफ 90 डिग्री म्हणजे साईन 90 अपॉन कॉस 90. साईन 90 आहे 1 आणि कॉस 90 आहे 0. दोन्हीचा रेशो घेतला 1/0. 1/0 केलं तर काय येईल मित्रांनो, या ठिकाणी डिनॉमिनेटर जर 0 असेल म्हणजे या ठिकाणी भागाकारामध्ये जर छेद हा जर 0 येत असेल तर ती संख्या अस्तित्वात असत नाही. देअर विल नेवर बी डिनॉमिनेटर इक्वल टू 0. कोणत्याही संख्येमध्ये छेद हा 0 नसतो आणि छेद जर 0 घेतला तर ती संख्या अस्तित्वात असत नाही. त्यामुळे हा जर रेशो घेतला 1/0 तर या ठिकाणी छेद 0 होईल आणि छेद 0 झाल्यामुळे ती संख्या अस्तित्वात असणार नाही. म्हणजे tan 90 डिग्री जो आहे तो डिफाईंड होणार नाही, म्हणजे तो अस्तित्वात असणार नाही. त्यामुळे tan 90 डिग्री इज नॉट डिफाईंड. ओके. कारण त्या ठिकाणी छेद जो आहे याच्याने तो डिव्हिजन काढतो ना तुम्ही टॅनसाठी साईन आणि कॉस, या ठिकाणी जो छेद आहे म्हणजे कॉस जो आहे तो 0 झाला, त्यामुळे दॅट इज नॉट डिफाईंड. अशा प्रकारे हा जो काही टेबल आहे हा खूप महत्त्वाचा आहे मुलांना. त्यामुळं हा जो काही टेबल आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. पाठ करायचा नाही, पाठ हा ॲटोमॅटिक होणार आहे तुमचा. तुम्ही जेवढ्या वेळेस या ठिकाणी व्हॅल्यू यूज करणार आहात त्यावेळेस ज्यावेळेस जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही या व्हॅल्यू यूज करताल त्यावेळेस तुमचा ॲटोमॅटिक टेबल लक्षात राहणार आहे. महत्त्वाचं काय आहे फक्त ज्या काही व्हॅल्यू आहेत 5 साईनच्या, त्या साईनच्या व्हॅल्यू जर लक्षात आलं तर कॉसच्या व्हॅल्यू त्याच्या उलट्या असतात. उलट्या असतात म्हणण्यापेक्षा सारख्या व्हॅल्यू कोणत्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. हे साईन 0ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी कॉस 90ची असते, बरोबर आहे. म्हणजे साईन 0 डिग्री आणि कॉस 90 डिग्री या सेम असतं. किती असतं तो 0. त्यानंतर साईन 30 डिग्री आणि कॉस 60 डिग्री यांच्या व्हॅल्यू सेम असतात. किती असतात त्या 1/2. त्यानंतर 45 आणि 45 दोन्हींच्याही सारख्याच असतात. म्हणजे साईन 45 आणि कॉस 45 दोन्हीच्याही व्हॅल्यू सेम असतात 1/√2 आणि 1/√2. आणि साईन 60 डिग्री आणि कॉस 30 डिग्री याच्या व्हॅल्यू सेम असतात. किती असतात त्या √3/2. आणि लास्ट वन साईन 90 डिग्री आणि कॉस 0 डिग्री त्या देखील काय असतात सेम असतात. अशा प्रकारे या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवायच्या व्यवस्थित. नजरेपुढे या ठिकाणी टेबल तुमच्या लगेच आला पाहिजे आणि कुठलीही व्हॅल्यू जरी सांगितली तर इझिली तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. आणि मग साईन आणि कॉस दोन्हींचं जर रेशो घेतलं तर त्यावरून टॅन ज्या व्हॅल्यू आहेत त्या इझिली तुम्हाला मिळतात. tan 0 0, tan 30 1/√3,
tan 45 1, tan 60 स्क्वेअर रूट 3 आणि tan 90 नॉट डिफाईन्ड. या दोन्हींचा रेशो घेतला पहा, या दोन्हींचा रेशो घेतला तर तो tan मिळतो, या दोन्हींचा रेशो घेतला तर तो tan मिळतो, या दोन्हींचा रेशो घेतला तर तो tan मिळतो 45 डिग्रीसाठी, या दोन्हींचा रेशो घेतला तर तो tan 30 मिळतो, या दोन्हींचा रेशो घेतला तर तो tan 0 मिळतो. ओके, अशा प्रकारे टॅनच्या देखील व्हॅल्यू तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर एक्झाम्पल आहे पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 टाइम tan 45 डिग्री प्लस कॉस 30 डिग्री मायनस साईन 60 डिग्री. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अतिशय सोपं आहे पहा, फक्त तुम्हाला या ठिकाणी हा जो काही टेबल आहे, या टेबलमधील ज्या काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज आहेत त्या या ठिकाणी सांगता आल्या पाहिजेत. त्या व्हॅल्यू फक्त यामध्ये टाकायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहा या ठिकाणी 2 इंटू tan 45, tan 45ची व्हॅल्यू माहीत आहे तुम्हाला किती आहे, tan 45 डिग्री इक्वल टू 1, त्यामुळे tan 45ची व्हॅल्यू आपण 1 टाकली. नंतर cos 30ची व्हॅल्यू किती आहे, स्क्वेअर रूट 3/2, तर ती स्क्वेअर रूट ऑफ 3/2 टाकली. प्लस नंतर मायनस आहे साईन 60 किती आहे, स्क्वेअर रूट 3/2 टाइम्स आहे, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 3/2. कॅल्क्युलेशन जर केलं तर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3/2 आणि मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3/2 हे कॅन्सल होईल आणि मग काय राहील, फक्त 2 इंटू 1 आणि हे 0 झालं, या ठिकाणी कॅन्सल झालं, म्हणजे 2 इंटू 1 राहिलं, फक्त 2 इंटू 1 म्हणजेच 2, त्यामुळे तुमचा आन्सर मिळालेला आहे 2. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 45 डिग्री अपॉन साईन 43 डिग्री. कॉस 47 डिग्री आणि साईन 43 डिग्री हे फाइंड आउट करायचे तुम्हाला. तर पहा या ठिकाणी 47 डिग्री आणि 43 डिग्री या दोन्हीची सम 90 डिग्री असते पहा, आणि हा रिझल्ट आपल्याला माहीत आहे का साईन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा असतो. बरोबर आहे, कालच्या तासिकेमध्ये आपण हा रिझल्ट अभ्यासलेला आहे का जो एक ॲक्यूट अँगल थिटा असेल आणि दुसरा ॲक्यूट अँगल जर 90 मायनस थिटा असेल राईट अँगल ट्रँगलचा, तर एका ॲक्यूट अँगलचा जर साईन रेशो घेतला तर तोच दुसरा ॲक्यूट अँगलचा कॉस रेशो असतो. बरोबर आहे, किंवा पहिला ॲक्यूट अँगलचा कॉस घेतला तर तो दुसरा ॲक्यूट अँगलचा साईन असणार आहे. म्हणजेच साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. म्हणजे थिटा आणि 90 मायनस थिटा हे दोन ॲक्यूट अँगल असतील तर हे दोन रिझल्ट तुम्हाला मिळतात. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या, साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा आणि कॉस थिटा इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. आणि हाच रिझल्ट या ठिकाणी यूज करून हे देखील मिळालेला आहे पहा, हे जे काही साईन आणि कॉसच्या एकमेकांच्या व्हॅल्यू आहेत ना सेम, या रिझल्टवरूनच मिळालेल्या आहेत पहा, चेक करू शकता तुम्ही. पहा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल थिटाची व्हॅल्यू जर 0 टाकली तुम्ही, थिटाची व्हॅल्यू काय टाकली, 0 टाकली, तर साईन ऑफ झिरो म्हणजे साईन 0ची व्हॅल्यू ती कशाशी इक्वल असणार आहे, कॉस ऑफ 90 मायनस थिटाशी इक्वल असणार आहे. थिटाची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे, म्हणजे 90 मायनस 0, 90 मायनस 0 म्हणजे काय होईल, 90 होईल. त्यामुळं साईन थिटाची व्हॅल्यू 0 घेतली आपण इथं आणि इथं, तर तुम्हाला मिळेल साईन 0 इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस 0 म्हणजे कॉस 90, 90 मायनस 0 म्हणजे 90 राहील फक्त, म्हणजे कॉस 90, म्हणजे साईन 0 इक्वल टू कॉस 90. बरोबर आहे, साईन 0ची व्हॅल्यू आणि कॉस 90ची व्हॅल्यू काय असणार आहे, ती सेमच असणार आहे. बरोबर आहे का सेम, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे देखील 0 आहे, हे देखील 0 आहे, म्हणजे साईन 0 इक्वल टू कॉस 90 यावरनं मिळतं पहा 0ची व्हॅल्यू, थिटाची व्हॅल्यू यामध्ये 0 टाकली तर. बरोबर आहे, त्याचबरोबर आता थिटाची व्हॅल्यू जर 90 टाकली तर साईन थिटाची व्हॅल्यू 90 टाकली तर साईन 90 डिग्री इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा 90 डिग्री टाकू, म्हणजे कॉस 90 मायनस 90 होईल, 90 मायनस 90 म्हणजे 0 होईल, म्हणजे या ठिकाणी कॉस 0 होईल, म्हणजे साईन 90 डिग्री इक्वल टू कॉस 0, म्हणजे साईन 90 डिग्री आणि कॉस 0 डिग्री हे देखील सेमच असणार आहे. बरोबर आहे, या फॉर्म्युलामध्ये थिटाची व्हॅल्यू जर 90 डिग्री टाकली तर साईन 90 डिग्री इक्वल टू कॉस 0 डिग्री, साईन 90 डिग्री आणि कॉस 0 डिग्री हे देखील सेम असणार आहे. बरोबर आहे, त्याचबरोबर 30 डिग्री जरी टाकली तर साईन 30 डिग्री
ती कशाशी इक्वल येणार आहे, दॅट इज इक्वल टू कॉस 90 मायनस 30. 90 मायनस 30 म्हणजे काय होईल, ते 60 होईल. बरोबर आहे. 90मधून 30 गेल्या 60 राहील. म्हणजे थिटाची व्हॅल्यू जर 30 डिग्री टाकली तर साईन 30 डिग्री इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस 30 म्हणजे 60 डिग्री. म्हणजे साईन 30 इक्वल टू कॉस 60. ओके. या ठिकाणी साईन 30 आणि कॉस 60 सेमच आहेत. पहा, साईन 30 डिग्री इक्वल टू कॉस 60 डिग्री. त्याचबरोबर साईनची व्हॅल्यू जर 60 टाकली आता, तर साईन 60 डिग्री इक्वल टू कॉस किती होईल, 90 मायनस 60 म्हणजे 30 होईल. म्हणजे साईन 60 डिग्री इक्वल टू कॉस 30 डिग्री. पहा या ठिकाणी साईन 60 डिग्री आणि कॉस 30 डिग्री सेमच आहेत व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू. बरोबर आहे. देअरफॉर साईन 60 डिग्री इक्वल टू कॉस 30 डिग्री. त्यानंतर थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री जर टाकली तर साईन 45 डिग्री इक्वल टू कॉस 90 मायनस 45. 90 मायनस 45 म्हणजे किती होईल, तो 45 होईल. म्हणजे साईन 45 इक्वल टू कॉस 45. साईन 45 इक्वल टू कॉस 45 आहे सेम. त्यामुळं 0 डिग्रीचं रिलेशन 90 डिग्रीशी आहे. एका याचा जर 0 डिग्रीसाठी साईन असेल तर दुसरा 90 डिग्रीचा असतो. एकाचा 90 डिग्रीचा असेल तर तो दुसऱ्याचा 0 डिग्रीचा असतो. त्यानंतर एकाचा 30 डिग्रीचा असेल तर तो दुसरा 60 डिग्रीचा असतो. एकाचा 60 डिग्रीचा असेल तर तो दुसऱ्याचा 30 डिग्री असतो. आणि 45 जे ते 45 दोन्हीसाठी सेम आहे. ओके. अशा प्रकारे इझिली तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करायचं.